वी आर मेड फॉर इच अदर हे वाक्य कपल्समध्ये इतकं प्रचलित कधीपासून आणि कसं झालं असेल, हीच तर खरी जादू आहे. आधीच्या चित्रपटाची आणि आपल्या अद्भुत कलेने प्रेक्षकांना मोहित करणाऱ्या त्या सुवर्ण काळातील कलाकाराची आज आपण ज्यांच्या आयुष्यात डोकावणार आहोत ते नावच पूर्ण आहे. अभिनय, नृत्य, लेखन, दिग्दर्शन आणि कलात्मकतेचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे कमल हसन. नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7च्या खास कार्यक्रम सूर संगिनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या सूर संगिनी या विशेष भागांमध्ये आपण डोकावणार आहोत युनिव्हर्सल हिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमल हसन यांच्या जीवन प्रवासात. कमल हसन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1954 रोजी तामिळनाडू राज्यातील परमकुडी येथे झाला आहे. अवघ्या 6 वर्षाच्या वयात त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. 1960मध्ये कलाथूर कनुम्मा या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली. कमल हसन यांनी 7 ते 8 सिनेमांमध्ये बालकलाकारांच्या रूपात झळकलेत. पुढे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ सहाय्यक नृत्य दिग्दर्शनाचं काम केलं. 2 वर्ष सहाय्यक नृत्य दिग्दर्शन आणि सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्यानंतर 1973मध्ये के बालचंदर यांच्या अरंगेत्रममधून नायक म्हणून दमदार एंट्री केली. 1975मध्ये अपूर्व रांगल हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. हळूहळू कमल हसन यांची लोकप्रियता वाढत गेली. त्यांचे चित्रपट सुपरहिट ठरू लागले. 1981मध्ये त्यांनी राजकमल फिल्म इंटरनॅशनल ही निर्मिती संस्था स्थापन केली. तमिळ सिनेसृष्टीसोबत इतर चित्रपटसृष्टीमध्ये काम करायचं हे त्यांनी पूर्वीच ठरवलं होतं. मारो चरित्र या तेलुगू हिट चित्रपटाचा हिंदी रिमेक म्हणजे एक दुजे केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कमल हसन यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमामध्ये कमल हसन आणि रती अग्निहोत्री ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सपना आणि वासू या 2 मुख्य पात्रांना मध्यवर्ती ठेवून चित्रपटाची कथा लिहिली. वासू आणि सपना दोघे एकमेकांच्या शेजारी राहत असतात. त्यांचे एकमेकावर खूप प्रेम असतं. त्यांच्या कुटुंबियांना ही गोष्ट अमान्य असल्याने त्यांची ताटातूट होते. अशी या सिनेमाच्या पटकथेची पार्श्वभूमी आहे. त्या काळात प्रेम करणं ही गोष्ट चुकीची आहे अशी धारणा होती. या चित्रपटामुळे त्या काळात काही ट्रेंड सेट झाले. चित्रपटाची गाणी ही भरपूर गाजली. दगडावर आपले आणि प्रेयसी, प्रियकरांचे नाव कोरणे, खोलीची लाईट बंद चालू करणे, अप्रत्यक्ष संभाषण करणे अशा या नव्या संकल्पना प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल ठरला आणि कमल हसन यांनी बॉलिवूड गाजवलं. वी आर मेड फॉर इच अदर ही भावना अजरामर केली. त्यांनी 20पेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्येही काम केले. या चित्रपटाव्यतिरिक्त कमल हसन यांनी सनम तेरी कसम, ये तो कमाल हो गया, एक नई पहली, यादगार, करिश्मा अशा काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. दशावतरम हा कमल हसन यांचा सुपरहिट तमिळ सिनेमा हिंदी भाषेमध्ये डब करण्यात आला. या चित्रपटामध्ये त्यांनी तब्बल 10 व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. त्यांनी 20पेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्ये काम केले. 1982मध्ये प्रदर्शित झालेला मुद्रम पिराई या चित्रपटांमध्ये केलेल्या अभिनयामुळे कमल हसन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार पहिल्यांदा मिळाला. चित्रपट हिट झाल्यानंतर दिग्दर्शक बाळू महेंद्र यांनी यांचा हिंदी रिमेक बनवायचा निर्णय घेतला. मुद्रम पिराईची जोडी कमल हसन आणि श्रीदेवी यांना सदमामध्येही कास्ट करण्यात आलं होतं. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक सुप्रसिद्ध संगीतकार इलाईराजा यांनी केले. या चित्रपटातील सुरमई अखियों में आणि ये जिंदगी गले लगा ले हे गाणं एव्हरग्रीन मानलं जातं. सुरमई अखियों में अभिनयात सर्वोच्च शिखर गाठल्यानंतरही थांबणं हे कमल हसन यांच्या स्वभावात कधीच नव्हतं. अभिनयापलीकडे जाऊन त्यांनी निर्माता, दिग्दर्शक आणि लेखन म्हणूनही भारतीय सिनेमाला नवी दिशा दिली.
कमल हसन यांनी विश्वरूप हा सिनेमा हिंदी आणि तमिळ अशा दोन्ही भाषांमध्ये तयार केला. हा सिनेमा 2013मध्ये प्रदर्शित झाला. त्यांनी दिग्दर्शक, प्रमुख अभिनेता, लेखक आणि निर्माता म्हणून या सिनेमामध्ये काम केले. काही वर्षानंतर कमल हसन यांनी 2018मध्ये या चित्रपटाचा सिक्वल विश्वरूप 2 हा चित्रपट बनवला. निर्माता म्हणून कमल हसन यांनी 1981मध्ये राजकमल फिल्म्स इंटरनॅशनल या निर्मिती संस्थेची स्थापना करत कमल हसन यांनी दर्जेदार आणि आशियाघन सिनेमाची नवी परंपरा सुरू केली. राजा पवई, मुंद्रम पिराई, नायंकन, हे राम, मिरुमांडी, दशावतरम, विश्वरूपम यासारख्या चित्रपटांनी केवळ बॉक्स ऑफिसच नाही तर विचार विश्वही समृद्ध केले. तमिळ सुपरस्टार कमल हसन यांनी आजतागायत 220 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी तमिळ चित्रपटासह तेलुगू, हिंदी, मल्याळम, कन्नड आणि काही बंगाली चित्रपटांमध्येही काम केले. तब्बल 4 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या कमल हसन यांना 19 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. यात हिंदी आणि दक्षिणेकडच्या फिल्मफेअर पुरस्काराचाही समावेश आहे. 1997मध्ये चाची 420 या चित्रपटातून कमल हसन यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. मिसेस डाऊटफायर या हॉलिवूड चित्रपटावरून प्रेरणा घेऊन कमल हसन यांनी अवाई षणमुगी हा तमिळ चित्रपट तयार केला. हा तमिळ सिनेमा 1996मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी याचा हिंदी रिमेक करायचं ठरवले. या हिंदी रिमेकचं नाव चाची 420 असं ठेवण्यात आलं आणि विनोदाच्या माध्यमातून संवेदनशील हा विषय मांडण्याची कमल हसनची खास शैली प्रेक्षकांना पुन्हा एकदा भावली. अभिनेता आणि दिग्दर्शक एवढ्यावरच न थांबता कमल हसन यांनी अनेक चित्रपटाचे लेखन केले. राजा पवई, थेवर मगन, हे राम, आळवंधन, विरुमांडी, दशावतरम, विश्वरूपम आणि विश्वरूपम 2 हे चित्रपट म्हणजे त्यांच्या वैचारिक आणि कलात्मक लेखणीचा ठसा. राजकीय कारकिर्दी याविषयी बोलायचं झाल्यास चित्रपट सृष्टीत सर्वोच्च यश मिळाल्यानंतर समाजासाठी काहीतरी देण्याच्या उद्देशाने कमल हसन यांनी राजकारणातही पाऊल ठेवलंय. 21 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांनी मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाची स्थापना केली. 2019 लोकसभा निवडणूक आणि 2021 तामिळनाडू विधानसभा निवडणूक या दोन्ही ठिकाणी यश त्यांना मिळालं नाही. तरीही लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग हेच त्यांच्या विचाराचं दर्शन घडतंय. I love you all. My sweetheart darling. बिग बॉस तमिळ कमल हसन यांची प्रभावी व्यक्तिमत्व छोट्या पडद्यावरही तितकीच भावली. बिग बॉस तमिळ या लोकप्रिय रियालिटी शोचं सूत्रसंचालन करताना त्यांनी संयम, स्पष्ट मत आणि सामाजिक भान याचा सुंदर समतोल साधला. प्रत्येक यशस्वी कलाकाराच्या आयुष्यात पडद्यामागे एक वेगळा संघर्ष असतो. कमल हसन यांचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच काहीसं गुंतागुंतीचं राहिलंय. पहिलं प्रेम हे 1970च्या दशकात कमल हसन अभिनेत्री श्रीविद्या यांच्या प्रेमात होते. दोघांचं नातं बराच काळ टिकून होतं. मात्र पुढे परस्पर संमतीने दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2006मध्ये श्रीविद्या यांचं निधन झालंय. त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या दिवसात कमल हसन यांनी त्यांची भेट घेतली होती. हेच त्यांच्या नात्यातील भावनिक जिव्हाळ्याचं दर्शन घडतंय. पहिल्या लग्नानंतर 1978मध्ये कमल हसन यांनी नृत्यांगना वाणी गणपती यांच्याशी विवाह केला होता. तेव्हा कमल हसन अवघ्या 24 वर्षाचे होते. जवळपास 10 वर्षाच्या सहवासानंतर 1988मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. वाणी गणपती यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर कमल हसन यांच्या आयुष्यात अभिनेत्री सारिका आल्या. दोघे काही काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. तर 1988मध्ये त्यांना कन्यारत्न श्रुती हसन झाली. त्यानंतर दोघांनी विवाह केला. 1991मध्ये दुसरी मुलगी अक्षरा हिचा जन्म झाला. मात्र 2002मध्ये कमल हसन आणि सारिका वेगळे झालेत.
यानंतर काही काळ कमल हसन अभिनेत्री गौतमी ताडीमल्ला यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. जवळपास 13 वर्षाच्या सहवासानंतर 2016मध्ये हे नातंही संपुष्टात आलं. कमल हसन यांनी अनेकदा आपल्या आयुष्यातील अनुभवाबद्दल प्रामाणिकपणे मत मांडलंय. वैयक्तिक आयुष्यात अपयश आलं असलं तरी कलेशी असलेलं त्यांची निष्ठा, त्यांच्या कामावरचं प्रेम कधीच कमी झालं नाही. कदाचित म्हणूनच पडद्यावर प्रेम, वेदना, संघर्ष इतक्या प्रभावीपणे साकारता आलं, कारण ते सगळं त्यांनी आयुष्यात अनुभवलं होतं. आजचा सूर संगिणीचा भाग तुम्हाला कमल हसन यांच्या अजरामर अभिनयाचा आणि सुरेल आठवणीचा प्रवास घडून गेला असेल. आणि हो, पुढच्या भागात तुम्हाला कोणता अभिनेता किंवा अभिनेत्रीचा जीवन प्रवास जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहून कळवा, कारण तुमच्या पसंतीनुसारच पुढील भागात त्या कलाकाराच्या आयुष्याचा सुरेल प्रवास सूर संगिणीमध्ये आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत, एका नव्या कलाकारासह, नव्या आठवणीसह. तोपर्यंत नमस्कार. थोड़ी कुड़ी हो, मस्ती भरी हो, कुदरत की जादूगरी हो.